नागपुरातील शाळेत मुस्लिम मुलीला ऍडमिशन नाही. दयानंद आर्य कन्या शाळेतील धक्कादायक प्रकार. शाळेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक. पुण्यातील धक्कादायक प्रकार. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक. बंगळुरूत मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी. पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. परभणीत अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेती पाठोपाठ वीट भट्टी चालकांना नुकसान. अवकाळीने उद्ध्वस्त केले वीट भट्टी उद्योग. सोलापुरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रणिती शिंदेंनी केली पाहणी. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करण्याची सरकारकडे मागणी. नागपूरच्या गंगापूर धरणात अवकाळी पावसामुळे पाणी पातळीत वाढ. पाणी पातळीत 5 दिवसात 2% वाढ. धरणात सध्या 46.41% पाणीसाठा. अफगाणिस्तानला 4.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का. 4 दिवसात देशात सलग चौथा भूकंप. मात्र भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा कट. पाकिस्तानचा डाव. भारतीय लष्कराने उधळला सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा कट उधळला. बार्शी पाथरुड रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. खड्ड्यात गाडून घेत अंतरगाव ग्रामस्थांचं आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.